गुंड्या जरा बायकाच्या समोर उभा काय तुम्ही आहे की सांभाळा ना. आपण झेंडा घेऊन निघालेला आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की प्रभाग 7 मध्ये तर आपल्याला अनिकेत दादा पिसे, मनीषाताई कनसे, मनोरमाताई, ज्ञानेश्वरप्पा सपाटे, मी स्वतः अमोल शिंदे या चारही उमेदवारांना आपण सगळेजण आम्हाला काम करण्याची संधी द्याल मला असा विश्वास आहे. पण हे 4 दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे. तुम्ही बघितलंय रोज आपल्याला आपल्या लोकांना नाना पद्धतीचा त्रास देण्याचं काम चालू आहे. जे प्रशासकीय सेवेत काम करतात साहेब त्यांना बोलून घेतलं जातंय, त्यांना दम दिला जाते. तू कामाला महापालिकेत आहे, तू जिल्हा परिषदला आहे, तुला आम्ही इथं बघून घेऊ. म्हणजे आमच्याकडे जी माणसं फिरते त्यांच्या पाहुण्यांना बोलवायचं, मोठ्या भावाला बोलवायचं आणि त्याला दम द्यायचं की तुझ्या भावाला सांग, तुझ्या ह्याला सांग. अशा पद्धतीचं जे जे करता येत आहे त्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहे. पण मला विश्वास आहे ही सगळा क्षेत्र आहे, हा इथं असलेला तालमीचा परिसर आहे. अशा धमक्यांना आमची माणसं कधीही भीक घालणार नाही. कारण या सगळ्यांची ताकद त्यांच्या सगळ्यांना मला वाटतं आमचा इतिहास माहित नाही. इथे राजन भाऊ त्यांना पहिला त्या लोकांना सांगा की आमच्या बापदादांचा पहिला इतिहास बघा आणि मग आमच्याशी बोला. कारण आमच्या बापदादाने इथे काय लोकांसाठी केलंय. पिसे महाराज असतील, अण्णासाहेब असतील, राजन भाऊ असतील, आमची जुनी सगळी मंडळी असतील, संतोष भाऊ असतील, या मंडळीला कोणत्याही आम्ही धमक्यांना कधी मी घालणार नाही, मी घालणार नाही आणि माझा असलेला माझा सहकारी मित्र घालणार नाही, माझ्या मामाला घालणार नाही. एवढी मला विश्वास आहे. या सगळ्यामध्ये मी एवढंच सांगतो गेली 15 दिवस झाला आपण पायाला बिगरेलो, सगळ्यांच्या आपण लोकांपर्यंत पोहोचलाय, प्रचार पोहोचवलाय. हे 3 दिवस खूप महत्वाचे आहेत. या 3 दिवसात आपल्याला अजून जेवढा स्पीड आपण आतापर्यंत काम केलंय त्याच्यापेक्षा 4 पटीने आपला स्पीड वाढवायचा आहे आणि आपल्याला डोळ्यात तेल घालून शेवटचे 4 दिवस काम करायचे आहे. बाकी 16 तारखेला निकाल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला लागेलच. पण त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना त्रास झालाय, ज्या ज्या लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांचा त्रास आणि सगळ्यांचा हिशोब एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील मला विश्वास आहे. कारण हे दोन्ही नेते त्या भूमिकेतच महाराष्ट्रात राहिलेले आहेत. आपल्याला वाटू नका आपल्या मागे कोण नाही, आपल्या पाठीमागं सगळे महाराष्ट्रातले मोठे नेते. आज कोकणातून तुम्ही बघितलं असेल संजय कदम साहेब अहोरात्र 4 दिवस झाले इथे मुक्काम ठोकून तिथं बसून आपल्या सगळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मी एवढंच बोलतो हे 4 दिवस आपण खूप ताकदीने प्रयत्न करू आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा जिथं जिथं आपले शिवसेना पक्षाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार तिथं सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नुसतं प्रभाग 7च नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर झाला पाहिजे. या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी आलात. सगळं उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सगळे ही काय साहेब कुठल्या कुणाला रुपया देऊन आलेली माणसं नाहीये.
ही सगळी स्वतःच्या इच्छेने मनाने आमच्या पाठीमागे उभं राहिलेली सगळी मंडळी आहेत. हक्काची माणसं आहेत. यामधला एकही माणूस तुम्ही धरवला ना, आणि तुम्हाला माहित आहे या उलट तिकडे आलीत काय चाललंय, घरकुल असेल, कुमटा असेल, या इथनं माणसं आणून रस्सीमध्ये जीव घालून आमदार साहेब तिथं पाठवते. त्यामुळे ही लढाई आता फक्त प्रभाग 7ची आणि प्रभाग 7च्या उमेदवाराची राहिलेली नाही आहे, तर ही लढाई अमोल शिंदे आणि देवेंद्र कोटे अशीच लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर राहिलीच नाही. मला माहित आहे ते उमेदवार कधीच मैदान सोडून पळून गेले असते. ही लढाई आता देवेंद्र कोटे आणि अमोल शिंदेची राहिली आहे, एवढं जाहीर सांगतो. त्याच्यानंतर मी पण मध्ये तिथंच असणार आहे तुमच्या सोबत. चॅलेंज आहे माझं पण, राजकारणात माझं पण तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ह्याच्या पुढच्या काळात तुमची आणि माझी खात आहे. तुम्ही बघाल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या लोकांना मला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करताय ना, ही सगळी पेड सोलापूर शहरातली सगळी जनता माझ्या पाठीमागे उभारून दाखवेल. हिंदू असेल, मुस्लिम असेल, आम्ही अतिशय जीवाभावाने एकत्रित राहणारी माणसं आहे. या इथला दलित समाज असेल, इथला सगळ्या 18 पगड जातीची माणसं इथे तुम्हाला बघायला मिळतील. या सगळ्यांच्या जीवावरती तुम्हाला एकच सांगतो, आता सावध व्हा. हे सगळ्यांना थांबवला विषय राजापुढे माझी तुमचीच गाडी. स्वराज्य संस्थापक युगपुर छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत पिशे, मनीषा कणशेताई आणि मनोरमा सपाटेताई या उमेदवारांच्या प्रचार रॅलीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि मोठ्या संख्येनं आजच विजय जसा झालेला आहे अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले सर्व मतदार माय माऊली आणि उपस्थित मित्रांनो, सोलापूर महापालिकेची निवडणूक म्हणजे पलीकडच्या भारतीय जनता पक्षाला असं वाटलं होतं की इथं उमेदवारच मिळणार नाही. आजच जसे की आम्ही स्मार्ट सिटी सोलापूर बनवले आणि म्हणून सोलापूर सगळं आमच्या बरोबर आहे, पण सोलापूरची स्मार्ट सिटी आपण पाहिजे ती फक्त बोर्डावरती आहे. सोलापूर शहरामध्ये मी गेले कित्येक दिवस फिरतोय, 8-8 दिवस या ठिकाणी लोकांना पाणीच मिळत नाही. सोलापूर शहरामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये एवढी हवा गेली की आम्ही सोलापूर शहरामध्ये आमचे नगरसेवक बिनविरोध झाले पाहिजेत आणि मग नगरसेवक बिनविरोध होण्याकरता एका मनसेचा बाळासाहेब सरोदे सारख्या एका तरुणाचा यांनी जीव घेतला. आज त्या ठिकाणी त्या तरुणाचा उमेदवाराचा जीव घेतल्यानंतर, त्याचा खून केल्यानंतर आज त्या जेलमध्ये कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत ना. काय तुम्ही निवडणुका करता? संपूर्ण राज्यामध्ये 29 ठिकाणी महापालिकेच्या राज्यामध्ये निवडणूक आहेत, परंतु 29 पैकी जीव गेलेला आणि जीव घेणी निवडणूक फक्त सोलापूरमध्ये झाली. आणि म्हणून अशा जीव घेण्या लोकांना घरात बसवायचं काम आपण करायचं. त्यांना मस्ती आले की आम्ही पैसे वाटल्यानंतर आम्ही इकडचं परिवर्तन करू. इथं पैशाने लोक विकत जाणार नाहीत. ही सोलापूरची जनता स्वाभिमानी आहे ना, आणि म्हणून स्वाभिमानी जनता येत्या 15 तारखेला या भारतीय जनता पक्षाचा जो माज झालाय तो त्या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे की हे त्यांच्या पक्षामध्ये घेतला की त्याच्यामध्ये तडीपारची नोटीस माफ होते, यांना या ठिकाणी विरोध केला की त्याला तडीपारची नोटीस दिली जाते. या जवळजवळ सोलापूरच्या महापालिकेमध्ये 2 दिवसात 53 जणांना त्या ठिकाणी तडीपारची नोटीस गेली. आता अशाच पद्धतीनं छोटा मोठा गुन्हा असणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांना तुम्ही तडीपार करता, त्याच्या कुटुंबावरती तुम्ही दडपशाही करता आणि त्याला सांगतो नोटीस देऊन की सोलापूरच्या बाहेर तुम्ही 2 महिने यायचं नाही सोलापूरच्या आतमध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीने बेबनशाहीला या ठिकाणी आळा घालायचा असेल तर आपण 15 तारखेला एकजुटीने सगळ्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान करायचे. हा दहशतवाद आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि म्हणून सगळ्या जनतेच्या मनामध्ये
भारतीय जनता पक्षामध्ये जे सोबतच्या रॅलीमध्ये फिरणारी लोक सुद्धा म्हणतायत की आम्हाला यांचा हिशेब या ठिकाणी चुकता करायचा आहे. आज आम्ही मजुरीन तिकडे जातोय, परंतु आम्ही या ठिकाणी मताच्या रूपानं महायुतीच्या राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करणार आहे. आणि म्हणून मनामध्ये प्रचंड चीड आहे. ते या ठिकाणी यांना घालवायचं ना. अगदी स्मार्ट सिटी सांगता 8 दिवस पाणी नाही. सोलापूरच्या मंडळीचा जर 8 दिवस आंघोळ केलं पाणी नसेल तर आंघोळ कशी करायची? आणि आंघोळ करायची म्हटली तर तो त्याला वास मारायला लागला, स्मार्ट सिटी कशी म्हणायची? असं हे सगळे नालायक लोक या ठिकाणी गेले कित्येक दिवस सत्तेत आहे. इथल्या मंत्र्यांना सगळ्यांना मात झालेला आहे की या ठिकाणी आम्ही पैशाच्या जोरावर सत्तेच्या जोरावरती. मी सुद्धा या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी त्याला विनंती करेन की बाबांनो सत्ता येते जाते, कायम काय तुम्ही कोणाचे नाही, तुम्ही जनतेच्या पैशातून तुमचा पगार जातो. परंतु निवडणूक ही त्याच्यामध्ये अगदी मनमोकळेपणामध्ये निवडणूक झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला पोलिसाचा राग, दुसऱ्या बाजूला पैशाचा वापर, तिसऱ्या बाजूला तुमची अधिकारशाही. ही या ठिकाणी ब्रिटिश परवडले, त्याच्यापेक्षा वाईट सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी राबवायला लागलाय. त्याला येत्या 15 तारखेला हद्दपार करावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. Like, subscribe, click on the bell.